राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, गवार लागवड करून जवळपास आम्हाला आता 20-22 दिवस झालेले आहेत आणि हे बघा एकदम छान प्रकारे अशी सध्या ग्रोथ झालेली आहे। काही ठिकाणी बघा असे फुलंसुद्धा लागायला सुरुवात झालेली आहे। हे बघा खाली बरेचशा ठिकाणी फुलं लागलेले आहेत आणि वाढ बघा तुम्ही एकदम सगळ्यांची सारखी वाढ आहे। आतापर्यंत याला कोणतीच फवारणी नाही, कोणतंच खत वगैरे याच्यामध्ये टाकलेलं नाही। पण याच्या पुढं याचं कसं नियंत्रण करायचे आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये बघूयात। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तर लागवड झाल्यानंतर याच्यामध्ये आम्ही फक्त एकदा याच्यामध्ये खुरपणी केलेली आहे। त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये बघा एकदम क्लीन असं भेटेल, कुठेही तुम्हाला गवत वगैरे याच्यामध्ये दिसणार नाही। तर होईन तोपर्यंत आपल्याला गवत वगैरे होऊ द्यायचं नाही, जेणेकरून गवत जर वाढत गेलं तर त्याच्यामध्ये रोग वगैरे याच्यामध्ये वाढत जातात। मग गवतावरती तुम्हाला किडे, आळ्या, मावा वगैरे ते पूर्ण आपल्या झाडावरती आलेलं दिसून येतं। तर याच्यामध्ये कुठंच असं रोगराई वगैरे दिसणार नाही, पण गवारीवर बऱ्याचशा ठिकाणी काही ठिकाणी मावा पडण्याचे चान्सेस जास्त असतात। तर बघा आता पानं उलटे करून आपल्याला बघायचं आहे। हे बघा याच्या खाली तुम्हाला काही दिसणार नाही, कारण की कोणतंही बघा तुम्ही असं सहज गवारीच्या प्लॉटमध्ये चक्कर मारायची, पानं उलटे करून बघायचे, तर याच्यामध्ये मावाचा प्रादुर्भाव होत असतो। जर आपल्याला असं आढळून आलंच तर आपल्याला त्याच्यामध्ये लगेच फवारणी घ्यायची आहे। आणि नंतरही समजा एक शेंगा लागल्यानंतरही पावसाळ्यामध्ये काळी बुरशी पडण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, तेव्हा मग आपल्याला एखादं त्याच्यामध्ये चांगलं बुरशीनाशक वापरायचं आहे। आणि जवळपास आता हे बघा सगळ्या झाडांना अशी फुलधारणा झालेली आहे। तर याच्यामध्ये आम्ही आता खुरपणी झालेली, याच्यामध्ये आता खत टाकणार आहे। तर याच्यामध्ये आपल्याला कोणतंही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल 10-20-20 असो, 20-0-13 असो किंवा 12-32-16 असो, कोणतंही खत असू द्या याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे। जर प्लॉटमध्ये तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी जर मावा वगैरे जर दिसून येत असेल तर याच्यामध्ये तुम्ही मग साधे तुम्ही कोणतेही औषध फवारू शकता। त्याच्यामध्ये तुम्ही रोगर फवारू शकता किंवा त्याच्यामध्ये उलाला फवारू शकता। दोन्ही औषधं माव्यासाठी एकदम बेस्ट आहेत। आणि त्यासोबत मग तुम्ही एखादं चांगलं बुरशीनाशकसुद्धा त्याच्यामध्ये फवारू शकता, जेणेकरून येणारी बुरशी वगैरे आहे तीही त्याच्यामध्ये कंट्रोलमध्ये येईल। तर याच्यामध्ये आम्ही ही जिंदल सीड्सचं बियाणं वापरलेलं आहे। तर सध्या बघा ग्रोथ अशी झालेली आहे, एकदम छान प्रकारे ग्रोथ आहे। तुम्हाला कुठेही असं काही मावा वगैरे असं बुरशी सध्या तर काही दिसून येत नाही। सध्या झाडांची वाढ एकदम चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि जवळपास अशी 1-1.5 फूट हाईट झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये माती लावणं खूप गरजेचं आहे। आता हे बघा आता सध्या पाऊस पडलेला आहे म्हणून आम्हाला याच्यामध्ये माती लावता येत नाही, पण रान थोडंसं वाळलं की आम्ही याच्यामध्ये लगेच माती लावून देणार आहे, जेणेकरून नंतर पुढं पावसाळ्यामध्ये जर जास्त पाऊस झाला तर झाडं पडण्याचे चान्सेस खूप जास्त असतात। त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये माती लावून घ्यायची आहे, जेणेकरून नंतर झाडांना माल लागल्यानंतर झाडं असे खाली पडत नाहीत। बघा जवळपास सगळ्या झाडांना फुलं लागलेली आहेत। बघा तुम्ही कोणतेही झाड बघा, सगळ्या झाडांना जवळपास आता फुलं लागलेले आहेत। तर याच्यामध्ये बघा आम्ही साईडला थोडंसं असं भाज्यासुद्धा टाकलेल्या आहेत। हे बघा याच्यामध्ये आता कैरीची भाजी टाकलेली आहे। साईडनं तुम्ही कोणती याच्यामध्ये मेथी असो, कोशिंबीर असो याच्यामध्ये टाकू शकता। आणि गवार हे एक असं पीक आहे, याला तुम्हाला कोणताही जास्त फवारणीचा वगैरे काही खर्च येणार नाही, फक्त याला तोडण्याचं थोडंसं किचकट काम आहे। बाकी मग तुम्हाला कोणतेही जास्त फवारणी लागत नाहीत, कोणते जास्त खतं वगैरे लागत नाहीत। आणि शक्यतो तुम्हाला आता इथून पुढे आता पावसाळ्यामध्ये जवळपास तुम्हाला बाजारभावही चांगला बघायला भेटतो, त्यामुळे आपल्याला हे कमी जागेमध्ये कमी खर्चामध्ये एकदम चांगला नफा कमवून देणारे हे एक पीक आहे।